मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या सकाळी 1 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक, तर ठाणे ते वाशी दरम्यानची सर्व अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर सेवा 11 ते 4 या वेळेमध्ये पूर्णपणे बंद राहणार। सर्वसामान्यांकडून घरांची मागणी वाढली। 6 महिन्यामध्ये महारेरा प्राधिकरणाकडे 5000 गृहप्रकल्पांची नोंदणी। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरातील प्रकल्पांचा समावेश। इमारत बांधकाम मंजुरीसाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार। मुंबई महानगरपालिकेकडून नवीन प्रणालीसाठी तयारी सुरू। इमारत बांधकामासाठीची परवानगी जलद आणि पारदर्शक होणार। मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांची गर्दी। दीपावलीच्या सुट्टीमुळे पर्यटकांची उद्यानाला पसंती। गेल्या 4 दिवसांमध्ये तब्बल 24 लाखांचा महसूल जमा। दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये 22,000हून अधिक पर्यटकांची हजेरी। दिवाळीनंतर मुंबई पुण्यामध्ये परतण्याची लगबग। महामार्गावर कोंडीची शक्यता। पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याच्या पोलिसांकडून सूचना। पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुखांसह इतर उपायुक्तांकडून वाहन चालकांना आवाहन। ऑक्टोबरमध्ये मुंबईतील हवा प्रदूषकाच्या पातळीमध्ये या वर्षातील सर्वाधिक वाढ। 18 ते 22 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्वाधिक दूषित हवेची नोंद। CREA संस्थेचं विश्लेषण। दिवाळीमध्ये पुण्याच्या हवेचा दर्जा घसरला। असुरक्षित श्रेणीच्या फटाक्यांमुळे विषारी घटकांच्या प्रमाणामध्ये वाढ। फटाक्यांमुळे हवेतील विषारी घटकांचं प्रमाण 40 ते 400 पट वाढलं। शहरातील 13 मॉनिटरिंग केंद्रांपैकी केवळ 5च केंद्र सुरू। पुण्यामध्ये दिवाळीमध्ये 750 टन अतिरिक्त कचरा। महापालिकेच्या नियोजनामुळे कचऱ्याची विल्हेवाट। नरक चतुर्दशी ते भाऊबीज या काळामध्ये प्रत्येक दिवशी साधारणतः 150 टन अतिरिक्त कचरा। पुण्यामध्ये दिवाळीसाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये खुला करण्यात आलेला बाबाराव भिडे पूल दिवाळी संपताच पुन्हा बंद करण्यात आला। डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण केलं जाणार असल्यानं भिडे पूल आता नव्या वर्षातच खुला होण्याची शक्यता।